शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यातील ठुबे नावाचा पोलीस कर्मचारी सोमवारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला। लाच होती फक्त 2,000ची। पण थांबा, लाच जरी 2,000ची असली तरी ही साखळी दिसते तेवढी सोपी नक्कीच नाहीये। सोनई व शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याअंतर्गत असणारे अवैध धंदे, अवैध व्यवसाय पाहता शनी शिंगणापूर शिर्डी, अवैध प्रवासी वाहतूक, गाळेधारकांकडे कामाला असलेले लटकू या सगळ्यांकडून वसुली केली जाणारी हप्तेखोरी ही काही लाखात असते, अशाही चर्चा आता रंगू लागल्या आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सोनई व शनी शिंगणापूर हे दोन्ही पोलीस स्टेशन वादग्रस्त आहेत। गेल्या काही वर्षांपासून या ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या घटनांच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांवरून याचा अंदाज येतो। सामान्य तर अशी चर्चा करतात की या दोन्ही पोलीस ठाण्यात नियुक्तीसाठी लाखोंची डीलही केली जाते। आता यात किती खरं किती खोटं हा आपला विषय नाही। तर बातमी होती सोमवार म्हणजेच 16 फेब्रुवारीची। छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अजय ठुबे या कॉन्स्टेबलला 2,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। आता ही लाच का घेतली हेही रंजक आहे। शनी शिंगणापूरला 7 ते 8 मोठ्या पार्किंग आहेत। देवस्थानच्या मालकीच्याही काही पार्किंग आहेत। या सगळ्या पार्किंग मध्ये सुमारे 150 ते 200 गाळे आहेत। या गाळ्यांमध्ये पान, फुले विक्रीचा व्यवसाय चालतो। शनी शिंगणापूरला येणारे भाविक या पार्किंग मध्ये गाड्या लावतात आणि गाळा मालकांकडे कामाला असलेले एजंट पार्किंगच्या बदल्यात पान, फुले घेण्याचा आग्रह धरतात। हे एजंट भाविकांना आपापल्या दुकानांवर घेऊन येतात, मग भाविक आपल्या खिशाला परवडेल अशी पूजा घेतात। गेल्या महिन्यात स्वतः नाशिक विभागीय आयुक्तांनी या सगळ्या प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन केलं होतं। भाविकांची या पूजा साहित्य दुकानावर कशी लूट होते हे स्वतः आयुक्त गेडाम यांनी अनुभवलं होतं। पूजा साहित्याच्या दुकानात हे लटकू किंवा एजंट भाविकांना घेऊन येतात आणि 500 रुपयांपासून 11,000पर्यंतच्या पूजा त्यांच्या गळ्यात मारतात। अर्थात ही लूटमार गेल्या महिन्यापासून कमी झाली असली तरी एजंट कमी झालेले नाहीत। याच शनी शिंगणापूरमध्ये एक खासगी पार्किंग आहे। याच पार्किंग मध्ये लाचलुचपत विभागाकडे तक्रार केलेल्या तक्रारदाराचे पूजा साहित्याचे दुकान आहे। येथील पार्किंग मधील प्रत्येक दुकानदारांकडून साधारण 2 ते 5,000चा दरमहा हप्ता शनी शिंगणापूर पोलिसांना द्यावा लागतो, अशा चर्चा होत्या। परंतु आतापर्यंत तेरी भी चूप मेरी भी चूप अशी स्थिती होती। परंतु आता आयुक्त गेडाम यांनी लूटमार बंद केल्यामुळे गाळ्यातील व्यावसायिकांचेही धंदे कमी झाले। धंदे कमी झाल्याने पोलिसांनी हप्ताही कमी घ्यावा अशी या गाळा मालकांची मानसिकता होती। परंतु शनी शिंगणापूर पोलिसांनी हप्ता कमी केला नसल्याच्या चर्चा आहेत। कदाचित त्यामुळेच एका तक्रारदाराने पोलिसांच्या या लूटमारीबाबत थेट पोलीस महासंचालक विश्वास नांगरे यांच्या पुढे मुंबईला जात आपली कैफियत मांडली। या तक्रारीची विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेतली। त्यांनी संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या माधुरी कांगणे यांच्याकडे या तक्रारीचा तपास वर्ग केला। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांची टीम थेट शनी शिंगणापूरमध्ये दाखल झाली। पोलीस कॉन्स्टेबल अजय ठुबे यांनी तक्रारदाराकडे 2 महिन्याचा हप्ता मागून 3,000ची मागणी केली होती। त्यापैकी 2,000 रुपये द्यायला तक्रारदार तयार झाला। लाचलुचपत विभागाच्या टीमने तक्रारदाराकडे 500च्या 4 नोटा डिटेक्शन पावडर लावून दिल्या। सोमवारी 16 फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे सापळा लावण्यात आला। दुपारी 4 वाजेच्या सुमारास अजय ठुबे या सापळ्यात अडकला। त्याने तक्रारदाराकडून 2,000 रुपये घेतल्याबरोबर पथकाने त्याच्यावर झडप घातली। पंचसमक्ष दिलेल्या नोटा व सगळ्या प्रकाराचे चित्रीकरण झालं। त्यानंतर ज्या पोलीस ठाण्यात ठुबे कार्यरत होता त्यात शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात ठुबेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। आता ही झाली घटना। लाच होती फक्त 2,000ची। पण चला आपण एक हिशोब पाहूयात। शनी शिंगणापूरमध्ये साधारण 200 व्यावसायिक गाळे आहेत असं समजू। त्या गाळ्यांकडून साधारण 2 ते 3,000चा हप्ता घेतला जातो असं म्हणतात। आमचा शब्द लक्षात घ्या, म्हणतात। आम्ही सगळेच हप्ते देतात किंवा सगळेच पोलीस हप्ता घेतात असं म्हणत नाहीत, परंतु आपण फक्त एक शक्यता पाहत आहोत। मग 200 गुणिले 2,000 रुपये होतात 2 लाख रुपये। शिवाय शनी शिंगणापूरला शिर्डीहून येणारे लहान मोठे अवैध प्रवासी वाहने साधारण 100 असतील। त्यांच्याकडून साधारण 2 ते 3,000चा हप्ता असावा। मग हे 100 गुणिले 2,000 ते होतात 1 लाख। शनी शिंगणापूरमध्ये लटकू कमी झाले असले तरी पूर्वी साधारण 100 लटकू होते। त्यांच्याकडूनही प्रत्येकी 1,000 रुपये म्हटल्यावर 100 गुणिले 1,000 म्हणजे 1 लाख रुपये। अवैध लॉजिंग, अवैध हॉटेल्स, विनापरवाना दारू दुकाने, अवैध धंदे हे सगळं वेगळंच, ते साधारण 3 लाख रुपये धरू। आता हे सगळं पाहिल्यावर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यातून 10 लाखांचा हप्ता वसूल केला जातो अशा चर्चा आहेत। आम्ही पुन्हा सांगतो, या फक्त शक्यता आहेत। अहिल्यानगर लाईव्ह 24 ही सगळी आकडेवारी चर्चेतून मांडताय। त्याचा कुठलाही पुरावा सध्या तरी नाही, परंतु विश्वास नांगरे साहेबांनी ठरवलं तर ते शनी शिंगणापूर पोलिसांची सगळी कुंडली बाहेर काढू शकतात।
जसं शनी शिंगणापूर पोलिसांचे प्रताप चर्चेत असतात, तसेच सोनई पोलिसांचे प्रतापही चर्चेत असतात. गेल्याच आठवड्यात सोनई पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे निलंबन करण्यात आले होते. सोमवारी कारवाई झालेला ठुबे हा फक्त एक साखळीतील प्यादा आहे. शनी शिंगणापूरला कार्यरत असणाऱ्या सगळ्याच कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणीही आता पुढे येऊ लागली आहे. शिवाय जे पोलीस किंवा अधिकारी पूर्वी सोनईला होते तेच जवळच्या शनी शिंगणापूरला का पाठवले जातात हाही संशोधनाचा विषय आहे. सोनई व शनी शिंगणापूर पोलीस ठाणे सगळ्याच कर्मचाऱ्यांना का आवडते हेही तपासले जावे अशी मागणी आता होऊ लागली आहे. 2 महिन्यांपूर्वीही शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाच्या पैसे घेतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम किंवा पोलीस महासंचालक डॉक्टर विश्वास नांगरे पाटील साहेबांनी या सगळ्या प्रकरणांचा वरिष्ठ स्तरावरून तपास करावा अशी शनी भक्तांची अपेक्षा आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.